आपल्या मुलांचं शैक्षणिक भविष्य म्हणजे एका प्रकारे आपण त्यांच्या करिअरची इमारतच उभारत असतो. आणि कोणत्याही चांगल्या इमारतीसाठी काय लागतं? एक मजबूत पाया. तर आज आपण तेच बघणार आहोत की हा आर्थिक पाया कसा रचायचा. खरे ना, मुलं इतक्या झपाट्याने मोठी होतात की कळतही नाही. कालच तर पाळण्यात होती असं वाटतं. पण त्यांची वाढ जितक्या वेगाने होतीये तितक्याच वेगाने त्यांच्या शिक्षणाचा निधी वाढतोय का? हा एक असा प्रश्न आहे जो अनेक पालकांना सतावतो. बरं, मग ही तयारी नक्की करायची कशी? कुठून सुरुवात करायची? कोणत्याही मोठ्या कामाप्रमाणे इथेही एक आराखडा, एक ब्लूप्रिंट लागतो. आणि या आपल्या फायनान्शियल ब्लूप्रिंटचे दोन सर्वात महत्त्वाचे भाग आहेत. एक म्हणजे वेळ आणि दुसरी म्हणजे जोखीम. आणि इथेच येतो सगळ्यात महत्त्वाचा नियम. अगदी सोपा आहे, पण खूप पॉवरफुल आहे. तो म्हणजे मूल जितकं लहान, तितकं गुंतवणुकीसाठी मिळणारा वेळ जास्त. आणि जितका जास्त वेळ आपल्या हातात असतो, तितकी जास्त वाढ मिळवण्यावर आपण लक्ष ठेवू शकतो. खरं तर हा एकच नियम आपल्या संपूर्ण प्लॅनिंगचा बेस आहे. चला मग या आराखड्याला आपण 3 सोप्या टप्प्यांमध्ये विभागूया. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. हा टप्पा आहे त्या मुलांसाठी ज्यांचं वय 0 ते 9 वर्षांच्या दरम्यान आहे. म्हणजे आपल्याकडे साधारण 10 ते 18 वर्षांचा खूप मोठा कालावधी आहे. इतका वेळ हातात असताना ध्येय अगदी सरळ आहे. आपल्याला भविष्यातल्या उच्च शिक्षणासाठी एक मोठा भक्कम पाया उभारायचा आहे. म्हणजे काय? तर आपलं पूर्ण लक्ष फक्त आणि फक्त ग्रोथवर, म्हणजे जास्तीत जास्त वाढ मिळवण्यावर असणार आहे. पण ही वाढ मिळणार कुठून? गुंतवणूक करायची कुठे? तर साधारणपणे आपल्या गुंतवणुकीतला एक मोठा हिस्सा म्हणजे जवळपास 70% इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये टाकायचा. यामध्ये लार्ज कॅप, फ्लेक्सी कॅप किंवा इंडेक्स फंडसारखे पर्याय येतात. उरलेल्यापैकी 20% रक्कम पीपीएफ किंवा सुकन्या समृद्धी योजनेसारख्या सुरक्षित ठिकाणी ठेवायची. आणि राहिलेले 10% सोन्यामध्ये गुंतवायचे. हा एक चांगला बॅलन्स आहे. आता अनेकांना प्रश्न पडेल की अरे बापरे, 70% इक्विटीमध्ये म्हणजे खूप जास्त जोखीम नाही का? पण इथेच तो वेळेचा मुद्दा कामी येतो. आपल्याकडे 10 ते 18 वर्षांचा मोठा कालावधी आहे. त्यामुळे बाजारातल्या छोट्या मोठ्या चढ उतारांची काळजी करण्याची गरज नाही. उलट या वेळेचा फायदा घेऊन जास्तीत जास्त परतावा मिळवण्याची हीच खरी संधी आहे. ठीक आहे, पहिला टप्पा पार पडला. आता मुलं मोठी झाली आहेत, समजा 10 ते 12 वर्षांची. आता उच्च शिक्षणाला 6 ते 10 वर्ष उरली आहेत. म्हणजे काय? तर आता आपल्याला हळूहळू आपली स्ट्रॅटेजी बदलावी लागेल. या टप्प्यातलं आपलं ध्येय आहे की आत्तापर्यंत जी काही चांगली वाढ मिळाली आहे तिला आधी सुरक्षित करायचं आणि सोबतच संतुलित स्थिर वाढीचं लक्ष ठेवायचं. मग हे बॅलन्स साधायचा कसा? तर आता आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये थोडे बदल करणार. इक्विटी किंवा हायब्रिड फंड्समधली गुंतवणूक आता 70%वरून 50 ते 60%वर आणायची. आणि तो पैसा पीपीएफ किंवा आरडी सारख्या जास्त सुरक्षित पर्यायांमध्ये हलवायचा. म्हणजे साधारण 30 ते 40%. सोन्यातले 10% मात्र तसेच राहतील. आणि या बदलामागे एक सरळ लॉजिक आहे. आता आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, साधारण 6 ते 10 वर्ष. त्यामुळे आता फक्त वाढीचा विचार करून चालणार नाही. वाढ आणि सुरक्षितता या दोन्हींमध्ये एक संतुलन साधणं खूप गरजेचं आहे. आपण हळूहळू बाजारातली जोखीम कमी करत आहोत. आणि आता येतोय शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा. मुलं आता 13 ते 17 वर्षांची झाली आहेत. कॉलेज अगदी तोंडावर आलंय, फक्त 1 ते 5 वर्षच बाकी आहेत. या टप्प्यावर आपलं एकमेव ध्येय असतं भांडवल सुरक्षित ठेवणं. आत्तापर्यंत जी काही मेहनत केलीये, जो निधी जमवलाय, त्याला धक्का लागता कामा नये. इथे सुरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य. त्यामुळे आता पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल दिसतील. जवळपास 70 ते 80% रक्कम आपण फिक्स्ड डिपॉझिट किंवा डेट फंडसारख्या एकदम सुरक्षित पर्यायांमध्ये हलवणार आणि फक्त 20-30% रक्कम कमी जोखमीच्या हायब्रिड फंड्समध्ये ठेवणार. कारण अगदी स्पष्ट आहे, वेळ खूप कमी आहे. या क्षणी बाजारात जर मोठी घसरण झाली तर आपल्याला नुकसान भरून काढायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे भांडवल वाचवणं हेच आपलं पहिलं आणि शेवटचं काम असेल. तर हे 3 टप्पे आपण पाहिले. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट वारंवार समोर येते, ती म्हणजे लवकर सुरुवात करणं. पण लवकर सुरुवात करणं इतकं महत्त्वाचं का आहे? याची ताकद काय आहे? चला, 2 परिस्थितींची तुलना करून बघूया. एक, जिथे मुलाच्या जन्मापासून गुंतवणूक सुरू केली जाते आणि दुसरी, जिथे 10 वर्षानंतर सुरुवात केली जाते. आणि हा चार्ट बघा, हे आकडेच सगळं काही सांगतायत.
समान ध्येय गाठण्यासाठी जर सुरुवात करायला 10 वर्ष उशीर झाला तर दर महिन्याला करावी लागणारी गुंतवणूक म्हणजेच SIP जवळजवळ दुप्पट होते. विचार करा, केवढा मोठा फरक आहे हा. यालाच दुसऱ्या बाजूने पाहूया. समजा मुलाच्या जन्मापासून फक्त 5,000 रुपयांची मासिक SIP सुरू केली आणि सरासरी 12% परतावा मिळाला असं धरून चालूया, तर 15 वर्षांनी तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचा निधी जमा होऊ शकतो, फक्त 5,000पासून. या सगळ्याचं सार काय तर एकच, गुंतवणुकीमधलं सर्वात शक्तिशाली साधन म्हणजे वेळ. यालाच आपण पॉवर ऑफ कंपाऊंडिंग म्हणतो. वेळेच्या या ताकदीला कधीही कमी लेखू नका.